हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण कारागृह विभाग भरतीची परीक्षा आत्ताच संपलेली आहे आणि आता लगेच त्याची रिस्पॉन्स शीट सुद्धा येणार आहे. तर रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे या संदर्भात ऑफिशियल प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला अंतर्गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या 3 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. आणि आता काही डेमोसाठी व्हिडिओ आहेत. कोर्स विकत घेतला की लगेच सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. तर या ठिकाणी पहा, आजच हे परिपत्रक आहे 28/3/2024 या तारखेचं इथे दिलेलं आहे. महाराष्ट्र शासन गृह विभाग परिपत्रक विषय कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवारांना उत्तरे व उत्तर तालिका बाबत सूचना देण्याबाबत. संदर्भ कारागृह विभाग पदभरती जाहिरात 1 जानेवारी 2024. उपरोक्त विषयाचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 25 संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 19/3/2024 ते 21/3/2024 या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका म्हणजे आन्सर की उमेदवारांना दिनांक 29/3/2024 रोजीपासून कारागृह विभागाच्या महाप्रिझम.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संदर्भात काही हरकती असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्डद्वारे प्रति हरकत ₹200 शुल्क जमा करून कारागृह विभागाच्या या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल. म्हणजे रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे ते 29 मार्च 2024 ला येणार आहे. आणि तुमचं एखाद्या प्रश्नावर जर तुम्हाला हरकत घ्यायची असेल तर या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून तुम्ही ती हरकत घेऊ शकता. पुढे पहा, सदर हरकत दाखल करण्याची मुदत 29 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2024 रात्री 11:59 वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे आपल्याला 29 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2024 या कालावधीमध्येच हरकती घ्यायच्या आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यात अंतर्गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत. तसंच त्यांनी पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच भाग 1 आणि भाग 2 ही सुद्धा पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही तिन्ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.